हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनेलमध्ये. तर इथे वाजत आलेले आहेत सकाळचे 6:45 आणि अंधार होता म्हणून मी लाईट चालू केली. खिडक्या वगैरे उघडून घेते म्हणजे फ्रेश हवा घरामध्ये येईल. तर हे सोफ्याचे कव्हर मला धुवायचे होते. रात्रीच मी ठरवलं होतं कारण की आज ना बऱ्यापैकी म्हणजे असा पाऊस वगैरे काही नाहीये. तर आज ठरवलं होतं की पाऊस वगैरे जर नाही पडला तर हे सगळे सोफ्याचे कव्हर मला धुवून काढायचेत म्हणून. तर म्हटलं की चला सकाळी पाणी आलेलं आहे तर पटकन सोफ्याचे कव्हर धुवून काढते आणि मग नंतर पुन्हा दुसरे कपडे धुण्यासाठी मशीन लावते. तर इथे ना मी आजच्या व्हिडिओमध्ये सकाळी उठल्या-उठल्या या 10 सवयी जर आपण रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये जर फॉलो केल्या ना, नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडतात आणि शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता भासत नाही. आपण दररोजची सकाळची सुरुवात कशी करतो हे खूप महत्त्वाचं ठरतं. कारण त्या कृतीवर बहुतांशी आपला संपूर्ण दिवस जात असतो. आपला दिवस चांगला जावा असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी दिवसाची सुरुवात चांगली करणं खूप गरजेची आहे. आपल्यापैकी अनेकांना वेगवेगळ्या सवयी असतात. कधी त्या चांगल्या असतील तर कधी त्या वाईट देखील असू शकतात. परंतु चांगल्या सवयी लागल्यामुळे आपल्याला आपली दिनचर्या ही चांगली ठेवता येते. परंतु त्याउलट वाईट सवयींमुळे मात्र आपल्याला अनेकदा त्याचे दुष्परिणामच भोगावे लागतात. याचमुळे आपल्या दिवसाची सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सकाळच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करण्यासाठी 10 सवयी सांगणार आहोत आणि या सवयी जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर अवलंबल्या तर नक्कीच आपल्याला त्याच्यातून सकारात्मक बदल बघायला मिळतो. त्यातील सगळ्यात पहिली महत्त्वाची सवय म्हणजे सकाळी लवकर उठणे. नियमित सकाळी लवकर उठावं. लवकर उठल्यामुळे मनाला शांतता मिळते आणि परिपूर्ण दिवस आनंदात जातो. सकाळी लवकर उठल्यामुळे दिवसभर काम करण्यासाठी जास्त वेळ मिळतो. लवकर उठण्याची सवय लावण्यासाठी दररोज हळूहळू झोप कमी करून 15 मिनिटे आधी उठण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच जणांना असं वाटतं, की अरे मी सकाळी 6 वाजता उठू शकत नाही आणि त्यांचा जर वेळ असेल 7:30-8 वाजता उठण्याचा, तर अशा व्यक्तींनी रोजचा जो अलार्म आपण सेट करतो, तो हळू-हळू 15 मिनिटे मागे करत-करत म्हणजे जवळपास 6:30 चा लावला असेल, तर दुसऱ्या दिवशी 6:15 चा लावायचा, त्याच्या तिसऱ्या दिवशी 6 चा लावायचा. अशा प्रकारे आपण 15 मिनिटांनी आपण वेळ कमी करू शकतो आणि लवकर उठण्याची सवय लावू शकतो. दुसरी महत्त्वाची सवय सकाळी उठल्याबरोबर आपण कोमट पाणी पिणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं, आम्हाला कोमट पाणी प्यायला आवडत नाही किंवा मग पाणी सकाळी-सकाळी आम्ही पीत नाही. तर ते फार चुकीचं आहे. उठल्यावर पाणी कोमट प्यायल्याने आपलं शरीर जे आहे ते हायड्रेट होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपली शरीर जे आहे ते डिटॉक्स होण्यास मदत होतं. त्याच्यामुळे आपलं चयापचय सुरू होतं आणि म्हणून सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी पिण्याची सवय आपण ही लावली पाहिजे. मग या पाण्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबू जर घातला, लिंबाचा रस जर घालून पिलात, तर नक्कीच तुमची बॉडी डिटॉक्स होईल आणि वजन देखील तुमचं कमी होण्यास मदत होईल. तशाच प्रकारे या कोमट पाण्यामध्ये म्हणजे उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही तुळशीची पानं, लिंबू, आलं हे सगळं घालून तुम्ही जर हे पाणी कोमट करून जर सकाळी-सकाळी पिले ना, तर नक्कीच त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येतो. तिसरी महत्त्वाची सवय आहे व्यायाम करणं. सकाळी उठल्याबरोबर व्यायाम करायचे, वर्कआउट करायचे म्हणजे जिमला जाऊन खूप हेवी वर्कआउट करणं असा याचा अर्थ होत नाही. सकाळी उठल्याबरोबर आपण स्किपिंग करू शकतो, वॉकला जाऊ शकतो, वर्कआउट, योगासनं अशा प्रकारचे जर व्यायाम आपण केले तर नक्कीच आपला मूड सुधारतो. त्यामुळे आपली जी दिवसभराची ऊर्जा आहे ती वाढण्यास मदत होते आणि आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर देखील आहे. शरीर हे आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि ती कशी टिकवायची आणि कशी आपल्याला ती तंदुरुस्त ठेवायची हे आपल्या हातात आहे. आताचा वेळ जर आपण आपल्या व्यायामासाठी आणि आपल्या शरीरासाठी जर दिला, तर नक्कीच आपल्याला पुढे जाऊन जास्त काही त्रास होणार नाही. लवकर म्हातारपण येणार नाही. पुढची 4थी सवय म्हणजे ध्यानधारणेचा सराव आपण केला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं आपण दिवसभर कामं करत असतो. सोबतच दिवसभर आपल्या डोक्यामध्ये खूप सारे विचार चालत असतात आणि ह्या सगळ्यामुळे आपल्या शरीराचं चक्र दिवसभर बिझी असतं, थकल्यासारखं होतं, चिडचिडपणा होत असतो आणि म्हणून ध्यानधारणेसारखा हा जो प्रकार आहे तो शोधूनही कुठे तुम्हाला सापडणार नाही. थोडक्यात काय काही मिनिटे आपण मेडिटेशन केलं पाहिजे. याच्यामुळे आपल्या शरीरावर होणारा, डोक्यावर होणारा जो ताण आहे तो कमी होतो. ध्यान आणि व्यायाम केल्यानं आपलं मन आणि शरीर दोन्हीही सक्रिय राहण्यास मदत होते.
पाचवी सवय आपल्या दिवसभराचे नियोजन करणे. ध्येय आणि कामांना प्राधान्य दिल्याने दिशा आपल्याला मिळत असते. रोज आपल्याला कोणते काम पूर्ण करायचे आहे याची जर तयारी आपण आदल्या दिवशीच केली, तर दुसऱ्या दिवशीची होणारी जी कामं आहेत ती सोपी होतात आणि या सगळ्या व्यवस्थित प्लॅनिंग केल्यामुळे आपली कामं झटपट होतात. आपल्याला वेळ मिळतो इतर कामं करण्यासाठी किंवा आपण त्यातला वेळ स्वतःला देखील देऊ शकतो. सहावी आणि सगळ्यात महत्त्वाची सवय आहे पौष्टिक नाश्ता करणं. आपल्या भारतीय परंपरेनुसार सकाळी आपल्याला सगळं आवरून झाल्यानंतर नाश्ता करण्याची बऱ्याच घरांमध्ये सवय असते आणि बऱ्याच घरांमध्ये गृहिणी देखील सगळ्यांचं होऊ दे आणि मग नंतर मी आरामात नाश्ता करते. आणि ह्या सगळ्या चक्रामध्ये गृहिणी स्वतःच्या नाश्त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष करत असतात आणि कालांतराने त्याचा परिणाम आपल्या शरीरावरती दिसायला लागतो. थोडक्यात अशक्तपणा होणं, चिडचिडपणा वाढणं किंवा मग हिमोग्लोबिन होणं, लोहाची कमतरता होणं, कॅल्शियमची कमतरता होणं, हे सगळं आपल्या आहारावरती अवलंबून असतं आणि म्हणून सकाळचा जो आहार आहे तो आहे नाश्ता आणि तो आपण पौष्टिक घेणं फार गरजेचं आहे. आपल्या नाश्त्यामध्ये प्रोटीन, जेवणामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन्स असणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये कडधान्य, अंडी, डाळी, त्याच्याबरोबर फळं, हिरव्या पालेभाज्या हे सगळं असणं फार गरजेचं आहे आणि या सगळ्यांमुळेच आपली जी आहार घेण्याची जी सवय आहे त्याच्यामुळे आपल्या आरोग्यावरती नक्कीच चांगला परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हा नेहमीच आरोग्यदायी असावा. संतुलित आहार आवश्यक ऊर्जा पुरवत असतो आणि त्यामुळे आपल्या एकाग्रतेच्या क्षमतेवर देखील परिणाम होत असतो. आपली एकाग्रता सुधारण्यास मदत होते. सातवी महत्वाची सवय आणि ती सगळ्यांच्याच बाबतीमध्ये घडत असेल ते म्हणजे स्नूज बटन दाबणे. आता स्नूज बटन दाबल्यामुळे काय होतं, जो वाजणारा अलार्म आहे तो थांबतो आणि 15 मिनिटाने किंवा 10 मिनिटाने जसा आपण सेट केलाय त्या वेळेप्रमाणे तो आणखीन 10 ते 15 मिनिटानंतर वाजतो. आता याच्यामध्ये होतं काय, 10 ते 15 मिनिटे आपली पुन्हा वाया जातात. पुन्हा आपण स्नूज जर बटन दाबलं तर पुन्हा ती 10 ते 15 मिनिटं वाया जातात. याचाच काय याचाच अर्थ काय, तर आपण अलार्म कशासाठी लावला होता? अलार्म वाजल्यानंतर कित्येक जण स्नूज बटन दाबून पुन्हा झोपतात. तसं न करता उठून आपण व्यायाम करायला सुरुवात केली पाहिजे. अलार्म हा झोपेतून उठण्यासाठी असतो, ना की स्नूज बटन दाबून पुन्हा झोपण्यासाठी. पॉझिटिव्ह वाइब्स आपल्याला म्हणजे सकारात्मक विचार आपल्याला आपल्या स्वतःच्या विचारातून, आचारातून मिळत असतात. शिवाय आपल्या घरामध्ये आपण ज्या कोणत्या शक्तीला किंवा ज्या कोणत्या संत महात्म्यांना आपण मानत असू, तर त्यांच्यासाठी आपण सकाळी दिवाबत्ती जर केली ना, तर नक्कीच आपल्याला तिथनं देखील पॉझिटिव्ह विचार मिळत असतात, सकारात्मक विचार मिळत असतात. आणि ह्या गोष्टी केल्याने घर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहण्यास मदत होते. आठवी महत्वाची सवय म्हणजे स्क्रीन टाइम कमी करणे. बऱ्याचदा असं होतं, की एक सीरियल संपली, की लगेच दुसरी सीरियल चालू होते. दुसरी सीरियल संपली, की तिसरी सीरियल चालू होते आणि यामध्ये माहिती आहे का, प्रत्येक सीरियल ही 25 मिनिटाची तरी नक्कीच असते. आता विचार करा, 3 सीरियल जर तुम्ही लागोपाठ जर पाहिल्या, तर 1.5 तास तुमचा असाच याच्यामध्ये वाया जातो. आता हे झालं टीव्हीचं, पण तेच मोबाईलच्या बाबतीमध्ये देखील असंच होतं. एखादी रील आपण पाहत असतो, स्क्रोलिंग करत असतो आणि ह्या सगळ्यामध्ये आपलं डोपामाइन इतकं इतकं ॲक्टिव्हेट होतं, की आपल्याला त्या वेळेचं भानच राहत नाही आणि बघता-बघता आपल्या हातातून तो वेळ कशा पद्धतीने गेला ते आपल्याला समजत नाही आणि म्हणून सकाळी उठल्याबरोबर मोबाईल हातामध्ये अजिबातच घ्यायचा नाही. अगदीच खूप महत्त्वाचा कॉल असेल तर तो तुम्ही नक्कीच करू शकता किंवा मग झोपण्यापूर्वी हा मोबाईल 1 तासभर तरी आधी आपल्या हातामध्ये नसला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं, की आपल्याला पटकन झोप लागण्यास मदत होते. बऱ्याचदा अशी लोकं म्हणतात, की मला झोप लागत नाही, तर त्याचं महत्त्वाचं कारण हेच आहे. नंबर 9 स्वतःवर प्रेम करा. आता स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला खूप असं लाड करणं किंवा गोंजारणं किंवा काही गिफ्ट्स वगैरे घेणं असा याचा अर्थ होत नाही. सर्वात आधी स्वतःसाठी आपण वेळ काढला पाहिजे. सकाळी उठा, छान असं वॉकिंगला जा, मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारा, छान असे छंद जोपासा. आपल्या छान आवडती अशी गाणी ऐका, पॉडकास्ट ऐका, ज्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न राहतं आणि आपले विचार नक्कीच पॉझिटिव्ह होण्यास मदत होते. सर्वात आधी स्वतःसाठी वेळ काढा आणि तुमच्या कामाबद्दल प्रेम दाखवा. आता ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतं, नक्कीच आपण आतून मनातून प्रसन्न होतो, आनंदी राहतो आणि त्याच्यामुळे दिवसभर आपण जी पण काही कामं करणार आहोत, तर ती कामामध्ये करत असताना अजिबात आपली चिडचिड होत नाही. थोडक्यात आपली सकारात्मकता स्वतःला वेळ दिल्यामुळे वाढत असते.
नंबर 10 आणि सगळ्यात महत्त्वाचं, कठीण काम सगळ्यात आधी करा. म्हणजेच काय, तर ही जी कठीण कामं असतात ना, वेळखाऊ असतात आणि आपल्याला माहिती नसतं की हे काम आपलं किती वेळ घेणार आहे. त्याच्यामुळे ना या कामाला आपण सगळ्यात आधी प्राधान्य दिलं पाहिजे. आता असं केल्यामुळे काय होतं, सर्वात कठीण काम असलेलं काम जर आधी केलं, तर त्यामुळे बाकीची कामं आपल्याला करायला सोपी जातात. त्यामुळे आपल्यावरचा ताण देखील कमी होण्यास मदत होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये या महत्त्वाच्या 10 सवयी मी तुमच्याशी शेअर केल्या आणि याचा परिणाम नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणतो. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.